प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. रत्नाकर औसेकर यांच्या भाषण कला क्लासेसला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आपलं ऍडमिशन बुक करा. आणि मित्रांनो, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 30 दिवसाचा हा कोर्स आहे. 30 दिवस दररोज 1 तास तुम्हाला या कोर्सला द्यायचा आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा हा नंबर आहे 9890398788. या नंबरला संपर्क करा आणि या भाषण कला क्लास बद्दल अधिक माहिती घ्या. मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे. नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि मित्रांनो, काही आठवणी मला जागवायच्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री, लातूरचा श्वास, लातूरचा आत्मा, लातूरचं वैभव, ज्या लातूरकरांनी ज्या नेतृत्वाला तळहाताच्या फोडासारखं जपलं, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब. मित्रांनो, विलासरावजींबद्दल बोलण्यासाठी आपल्याला वेळ अपुरा पडणार आहे. असा एक दिलखुलास माणूस. आता आम्ही ज्यावेळेस 1993-94 पासून त्यांच्या संपर्कात आलो, 95 साली पासून मला जाणवत आहे की विलासरावजींच्या जेवढ्या काही लढाया झाल्या, विलासरावजींनी जेवढ्या काही निवडणुका लढल्या, या विलासरावजींच्या सर्व निवडणुका या त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या विरोधात लढल्या. विलासरावजींच्या विरोधात बंडखोरी करणारे अनेक लोकांची यादी आहे. आणि ज्यांना ज्यांना विलासरावजींनी मोठं केलं, ज्यांना ज्यांना विलासरावजींनी पदं दिली, ज्यांना ज्यांना विलासरावजींनी सत्तेत बसवलं, त्या त्या लोकांनी या विलासरावजी देशमुख परिवाराला धोका दिला, त्यांच्याच विरोधात बंडखोरी केली, त्यांच्याच विरोधात निवडणुकीमध्ये दंड थोपटले. अशा अनेकांची यादी या निमित्तानं माझ्या डोक्यात घोळायला लागली. मित्रांनो, आता मला जे आठवत आहे की कव्हेकरांना मार्केट कमिटी दिली. मार्केट कमिटीत शिवाजीराव पाटील कव्हेकर बसल्यानंतर अनेक तक्रारी येत होत्या विलासरावजींच्या कानावर की तिथं असं चाललंय, तिथं तसं चाललंय. काही लोक म्हणायचे, साहेब कुठं नादी लागता, जाऊ द्या. पण कुठंतरी पुन्हा दुरावा निर्माण झाला. शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि विलासराव मध्ये दुरावा निर्माण झाला. आणि कव्हेकरांनी दंड थोपटल्यानंतर त्यावेळेस त्या काळात लँडलाईन होतं, लँडलाईन फोन. मी लँडलाईन फोन लावला बाबळगावला. साहेब स्वतः उचलायचे त्यावेळेस फोन. हे उचलत नव्हते, स्वतः साहेब विलासरावजी देशमुख साहेब हे स्वतः फोन उचलायचे. हा बोला औसेकर. मी म्हणलो, साहेब शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी आपल्या विरोधात दंड थोपटलेले आहेत. त्यांचा एक शब्द आला आणि ते वाक्य आजही कोरून ठेवावं, लिहून ठेवावं, त्याचे कुठेतरी संग्रही ठेवा असं ते वाक्य होतं.
विलासरावजी म्हणाले, काय करणार औसेकर, देशमुखांचं मीठ चाळणी. कारण हे असं विलासरावजी का म्हणाले, जे वाक्य त्यांनी 1995 साली बोललेलं होतं ते आज 30 वर्षानंतर सुद्धा म्हणावं लागतंय, विलासरावजींचं देशमुखांचं मीठ चाळणी. त्यानंतर कितीतरी यादी वाढत गेलेली आहे मित्रांनो. शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्या पाठीशी खंबीरपणे कोण उभं होतं? तर या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा खंबीर आशीर्वाद, त्यांचा एक कट्टर सच्चा कार्यकर्ता म्हणून कव्हेकरांकडे पाहिलं जायचं. कारण मला आठवत आहे की या लातूरमध्ये काँग्रेसचा एक भव्य मेळावा होता आणि त्या मेळाव्याच्या प्रसिद्धीच्या बाबतीत काही पोस्टर्स छपाई, काही इव्हेंटचं काम हे माझ्याकडं आमचे जुने मित्र, ते आज आमचे मोहन माने पत्रकार, त्यांची आज आठवण झाली मला. मोहन माने आणि शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि मी, आम्ही तिघांनी मिळून आजचं संभाजीनगर, त्यावेळेसचा औरंगाबाद, या ठिकाणच्या एका प्रिंटिंग प्रेसला ऑफसेट छपायचं काम दिलं होतं, पोस्टर्स. असा हा भव्य मेळावा घ्यायचा लातूरात ठरलेला होता. आणि हा मेळावा म्हणजे एक प्रकारे शिवाजीराव पाटील कव्हेकरांचं ते शक्ती प्रदर्शन होतं. आम्ही औरंगाबादहून निघालो लातूरच्या दिशेने संध्याकाळी कारनं. तर रात्री 12:30 जवळपास एक बातमी धडकली की शिवाजीराव पाटील कव्हेकरांना मार्केट कमिटीच्या अध्यक्षस्थानी निलंगेकरांनी नेमलं. आता मार्केट कमिटीवर त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनीच नेमल्यामुळं विलासरावचे हातबल होते. विलासराव काही करू शकले नाहीत. विलासरावांनी सहन केलं. पण हळूहळू शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्या अपेक्षा वाढत गेल्या. त्यांना आमदार होण्याचे स्वप्न पडू लागले. त्यांची वाटचाल त्या दिशेने होऊ लागली. आणि एके दिवशी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कृपेनं शिवाजीराव पाटील कव्हेकर यांना विलासरावजींच्या विरोधात बळ मिळालं आणि कव्हेकरांनी विलासरावांचा पराभव केला. हे काय, विलासरावांच्या पराभव या विषयावर जर बोलायचे ठरलं तर मित्रांनो आपल्याला तास नाही 2 तास सुद्धा लागते. एवढा प्रचंड मोठा विषय आहे. कारण एके दिवशी विलासरावांनी रजत शर्माच्या आपकी अदालत मध्ये हे जाहीरपणे सांगितलं होतं की माझ्या पराभवाच्या पाठीशी जर कोण असेल तर शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. कारण पवार साहेबांना कुठेतरी विलासरावजींना थोडं चेकमेट द्यायचं होता, थोडं शह द्यायचा होता, थोडस जरी त्यांची प्रगती करायची असते सावकाश, म्हणजे पण विलासराव एवढे फास्ट पडत होते. आणि विलासरावजी चुणूक दाखवली होती ती लातूरला 1985 साली काँग्रेस शताब्दी मेळावा घेतला. आणि त्याच वेळेस डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. निलंगेकर साहेबांनी काँग्रेसला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून काँग्रेस शताब्दी मुंबईत साजरी करायचं ठरलं. पण या काँग्रेस शताब्दीच्या या सर्व उपक्रमामध्ये, सर्व कार्यक्रमामध्ये, आता त्या काळचे चित्रकार M.F. हुसैन त्यांनी त्यामागचं पोस्टर्स तयार केलं. मला अजून आठवतंय. काय बडे बडे नामवंत संगीतकार, काय एक भव्य दिव्य असा इव्हेंट, म्हणजे महाराष्ट्राला शोभेल असा इव्हेंट, काँग्रेस शताब्दी महोत्सव हा मुंबईमध्ये साजरा होत होता. पण त्या पूर्ण महोत्सवातून
एका व्यक्तीला वगळलं होतं, त्यांचं नाव होतं आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब. आणि कुठंतरी वारंवार त्यांचे जिवलग मित्र, म्हणजे मिळून भेळ खाणारे, मिळून जेवण करणारे, मिळून फिरणारे, एकमेकाच्या सुखदुःख एकमेकाला शेअर करणारे, एकमेकाच्या कौटुंबिक अडचणीला धावून येणारे, असे हे त्यांचे जिवलग मित्र या लातूरमध्ये त्या काळातले श्री प्रदीपजी राठी. नेहमी आम्हाला, आता आम्ही प्रदीपजी राठींच्या सोबत असायचं आणि नेहमी प्रदीपजींना वाटायचं, म्हणून दाखवायचे, अरे अवसेकर विलासरावजींना कुठेतरी दुःख होत असेल की काँग्रेस शताब्दीमध्ये त्याला इन्व्हॉल्व केलेलं नाही. त्यावेळेस ते आमदार असून सुद्धा त्यांना ज्या पद्धतीने इन्व्हॉल्व करून घ्यायला पाहिजे शताब्दीमध्ये, ते विलासरावजींना कुठेतरी टोचत होतं, बोचत होतं की एवढा मोठा इव्हेंट होतोय काँग्रेसचा 100 वर्ष पूर्ण झाल्याचा आणि आपल्याला कुठेही स्थान नाही, ही खंत वारंवार विलासरावजींच्या मनामध्ये यायची. प्रदीपजी राठींनी सांगितलं की विलासरावजींना असं जाणू द्यायचं नाही की तुम्हाला कुठेतरी काँग्रेसमध्ये दूर ठेवल्या चाललंय, काँग्रेस शताब्दीपासून तुम्हाला दूर ठेवलं जात आहे. म्हणून लातूरच्या राजस्थान हायस्कूलच्या भव्य पटांगणावर, ग्राउंडवर दिमाखात काँग्रेस शताब्दी साजरी केली आणि असा काही अभूतपूर्व मेळावा, एक 8 दिवस काँग्रेस शताब्दी लातूर हा इतिहासात झाला की जे मुंबईला झालं नाही. जेवढे चांगले कार्यक्रम मुंबईच्या काँग्रेस शताब्दी झाले नाहीत, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त चांगले कार्यक्रम विलासरावजी आणि प्रदीप राठी या जोडगोळीने या लातूरमध्ये 1985 साली काँग्रेस शताब्दी साजरी केली. मला आठवत आहे त्यावेळेस बाळासाहेब भारदे, आपले साखरे महाराज, अशी त्या काळातली नामवंत ऋषितुल्य व्यक्तिमत्व त्या काँग्रेस शताब्दीमध्ये यायची. अनेक डॉक्टर्सने आपलं योगदान त्या काँग्रेस शताब्दीमध्ये दिलं होतं. मोफत ऑपरेशन, मोफत नेत्र तपासणी, मोफत शस्त्रक्रिया, असे अनेक उपक्रम, मोफत सांधेरोपण, मोफत हाडाचे विकार, मोफत, असं म्हणजे हे 1985 साली पाहिलेलं आहे मी डोळ्यानं की कशा पद्धतीने विलासरावजींनी काँग्रेस शताब्दी साजरी केली आणि ती अभूतपूर्व काँग्रेस शताब्दी. आता खरं तर काँग्रेस शताब्दीबद्दल आपल्याला खूप चांगलं आदरणीय प्रदीपजी राठी सांगू शकतील. त्यांचा वेळ घेऊन आपण त्यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत की तुमच्या आठवणी सांगा साहेबांच्या. कारण नेहमी विलासरावजींना काँग्रेसमधून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला का, हा शंका आम्हाला त्यावेळेस नेहमी उपलब्ध व्हायची. कारण त्याच्या पूर्ण काँग्रेस शताब्दीच्या डिझायनिंगचं काम हे माझ्याकडे होतं. त्याचं स्मरणिकेचं कव्हर डिझाईन प्रदीपजी राठींच्या, त्याचे इन्व्हिटेशन, त्याच्या पत्रिका, त्यांचं प्रशस्ती पत्र, त्यांचं म्हणजे जे इव्हेंटला, एखाद्या इव्हेंटला जेवढं काही लागेल हे सर्व जबाबदारी आदरणीय प्रदीपजी राठींनी, त्यांचा एक त्यावेळेसचा लाडका कलाकार म्हणजे रत्नाकर औसेकर, आवर्जून पडे लोक त्यांना विचारायचे की अरे एवढं औसेकरवर प्रेम का, तर त्यांनी सांगायचे की तो कलाकार आहे म्हणून ते सांभाळून घ्यायचे. तर असे ही काँग्रेस शताब्दी लातूरमध्ये घडली. तर मला सांगायचा हेतू असा आहे की विलासरावजींवर टीका करणारे बरेच लोक आहेत, आज देशमुख परिवारावर टीका करणारे बरेच लोक आहेत, पण त्या देशमुख परिवाराचं योगदान या लातूरसाठी किती हे सांगणं काळाची गरज आहे. तर मला आठवतंय की त्यावेळेस एक फार मोठा महोत्सव लातूरमध्ये, एक संगीत रजनी झाली होती, कल्याणजी आनंदजी नाईट. आणि या कल्याणजी आनंदजी नाईट मध्ये त्यावेळेस जॉनी लिव्हर, मिथुन चक्रवर्ती, अमित कुमार, त्या किशोर कुमारचा मुलगा, लीना चंदावरकर, त्या काळचा नट जोगिंदर, अशी अनेक नटश्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लाहोटींच्या घरी या सर्वांना भोजनाचा कार्यक्रम. वारंवार विलासरावजी म्हणायचे चला आता लाहोटी खानावळमध्ये उद्या यांचं जेवण ठेवूया. म्हणजे हे सहज, कारण लातूरमध्ये कोणीही प्रतिष्ठित आला की त्याला लाहोटी परिवाराच्या घरी मेजवानी असायची, 5 पक्वान्नाची अतिशय सुंदर मेजवानी करायची. मग राष्ट्रपती येऊ, पंतप्रधान येऊ, मंत्री येऊ, संत्री कोणीही येऊ, लातूरमध्ये एखादा चांगला व्यक्ती आला की त्याची जेवणाची, चांदीच्या ताटात जेवणाची सरबराई लाहोटी परिवार करायचा. हे लातूरचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसऱ्या दिवशी कल्याणजी आनंदजी हे स्वतः त्या ठिकाणी जेवायला आले होते.
लाहोटींच्या घरी मिथुन चक्रवर्ती, जॉनी लिव्हर, अनेक नामवंत कला, साधना सरगम, जोगिंदर, म्हणजे खरं तर या सगळ्यांचा मेळावा गोळा करण्याचं काम एक कुशल संघटक म्हणून प्रदीपजी राठींकडं संपूर्ण त्यावेळेसपासून आजपर्यंत लोक पाहतात की ज्या पद्धतीने ते आज ते लातूर अर्बन बँक चालवतात, ज्या पद्धतीने त्यांच्या काही संस्था चाललेल्या आहेत, त्यांचं जर काम तुम्ही पाहिलं तरी एक देखणं वर्क. कित्येक वेळा शिवराज पाटील साहेब, विलासरावजी देशमुख साहेब म्हणून दाखवायचे की एक संघटन, एक इव्हेंट, एखादं स्टेज किंवा एखाद्याची मांडणी, कसा कार्यक्रम असावा, त्या कार्यक्रमाची पत्रिका का असावी, तर हे कोणी करावं? प्रदीपजी राठी. मित्रांनो, आणि त्या काँग्रेस शताब्दीच्या कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस शेवट त्याची सांगता सभा होती, त्या काळाला त्यावेळेस आदरणीय म्हणजे त्यावेळेसचे माजी मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण साहेब आले होते. आणि शंकरराव चव्हाणांनी हे नेतृत्व त्यावेळेस हेरलं होतं. आणि त्यांनी जाहीरपणे राजस्थान हायस्कूलच्या ग्राउंडवर सांगितलं होतं शंकरराव चव्हाणांनी की एक ना एक दिवस येणाऱ्या 5-10 वर्षात या महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व आदरणीय विलासरावजी देशमुख करतील आणि ते मुख्यमंत्री होतील. ही घोषणाच जणू काही शंकरराव चव्हाणांनी करून टाकली. आणि मग मात्र ज्यावेळेस आमची साहेबांची भेट व्हायची आहे, आम्ही त्यांना काय मुख्यमंत्री साहेब नमस्कारच म्हणायचं. म्हणजे पण ते म्हणायचे, अरे दररोज तुम्ही म्हणताय, मग कधी होणार आहे माहित नाही. दर इलेक्शनमध्ये त्यांचं नाव पेपरमध्ये यायचं, दर इलेक्शनमध्ये, दर निवडणुका झाल्या विधानसभा की लिस्ट मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य यादीमध्ये आदरणीय विलासराव देशमुख हे नाव यायचं. पण ते वाट पाहायची की कधी येणार आहे. आणि हा योग नंतर आला सुद्धा मित्रांनो. पण ते त्यांच्या कर्तृत्वामुळं, त्यांच्या कामामुळं, त्यांच्या अंगातल्या कुशल संघटनामुळं, त्यांच्या गुणामुळं, त्यांनी नेहमी म्हणायचे की निवडणुकीपुरतं हे राजकारण, टीका टिप्पणी ही निवडणुकीपुरती, पण एकदा का निवडणुका झाल्या की फक्त मी आणि माझं लातूर, मी आणि माझा जिल्हा, मी आणि माझं मराठवाडा, मी आणि माझा महाराष्ट्र, ही संकल्पना ठेवून विलासरावजींनी आपल्या आयुष्यामध्ये जे काही नवं ते लातूरला हवं हा त्यांचा ध्यास असायचा. जे काही नवं यावं ते लातूरला हवं. तर मित्रांनो, आता वारंवार ते सगळी उजळणी रिपीट होतीये की पुन्हा पुन्हा ते सगळे क्षणचित्र दिसत आहेत की शंकरराव चव्हाण काय म्हणाले, त्यावेळेस विलासरावजी देशमुख काय म्हणाले. तर कित्येक मला अजून आठवतंय की एक म्हणजे त्या काळात 1985 साली एवढं झुकून देऊन त्यांनी ती काँग्रेस शताब्दी साजरी केली होती. तर मित्रांनो, आता आपल्याला आपल्या विलासरावजींच्या जर आठवणीविषयीच बोलायचं, त्यांच्या बंडखोराविषयीच बोलायचं असलं तर त्यामुळे आता त्याच्या ह्या काँग्रेस शताब्दीच्या निमित्तानं जे नाव पुढे आलं, श्री प्रदीपजी राठी, आणि यांचा कुष्ठधाम परिवारामध्ये, इकडे कुष्ठधाम लोकसेवा, गोरगरीब, सर्वसामान्य, दीनदलित, उपेक्षित 18 पगड जातीमध्ये वावर श्री प्रदीपजी राठेंचा असायचा. मग कुठेतरी त्यांच्यामध्ये थोडीशी आशा निर्माण झाली की आपण आमदार होऊ शकतो. म्हणून बंडखोरी कोणी केली? प्रदीपजी राठींनी केली. आणि दंड थोपटले कबूतर हे चिन्ह घेऊन विलासरावजींच्या विरोधात. अहो, पुढची जवळपास 5 ते 7 वर्ष दिलीपरावजी, मी असेल, सुरेंद्र पाठक असेल, पांडुरंग मामाजी झवर असेल, मारुती धोत्रे असेल, नारायण मार्डीकर असतील, आमची अनेक अशी मंडळी, त्या आमचा ग्रुप होता जो प्रदीप राठींच्या फार जवळ असायचा. आम्हाला बघितलं की दिलीपरावजी म्हणायचे, दिलीपराव देशमुख म्हणजे विलासरावांचे भाऊ, या कबूतर या बसा, म्हणजे आमचं नावच कबूतर तरी ठेवलं होतं. कारण हा शिक्का पडला होता प्रदीपजी राठींच्या या निवडणुकीमध्ये आम्ही सक्रिय त्यावेळेस सहभाग घेतला म्हणून. मित्रांनो, अशा खूप काही चांगल्या चांगल्या आठवणी आज ताज्या होत आहेत. फक्त मला एकच सांगायचं की विलासराव, मला तर मी आजचं टायटल आणि हेडिंग घेतलेलं आहे की विलासराव म्हणायचे की आमचं मीठ चाळणी. विलासराव असे का म्हणाले हे आज मला आठवते की ज्यावेळेस नंतर जी आपण यादी काढली की विलासरावजींना किंवा देशमुख परिवाराला कोणी कोणी धोके दिले, ही फार मोठी यादी मित्रांनो. चला, जरा लांबतंय, आपण आवर्त घेऊया आणि पुन्हा पुढच्या भागात भेटूया, आठवणी सांगूया विलासरावांच्या. तोपर्यंत पाहत राहा रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा. नमस्कार.
आपण पाहत आहात सत्य बातम्याचं सखोल विश्लेषण रत्नाकर न्यूज.